चला तर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, आपल्यासाठी आत्ता ही जी बातमी आलेली आहे, टी परीक्षा रद्द झालेली आहे. तर सगळ्यांसाठीच धक्कादायक बातमी आहे. भरपूर अभ्यास केला होता, वेळ दिला होता, कोर्सेस घेतले होते, महारिव्हिजनचे लेक्चर केले होते, यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते. या सगळ्या गोष्टीच्या नंतर सुद्धा या ठिकाणी एक्झाम पुढे गेलेली आहे, पेपर फुटलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर पहा आता या ठिकाणी याच्यानंतर आपण कशा प्रकारे टीईटीची तयारी करू शकतो, ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. आपण स्वतः डिस्टर्ब होऊन चालणार नाही, कारण येणाऱ्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचंय आणि आतापर्यंत जो काही अभ्यास आपण केलाय तो देखील आपल्याला वारंवार रिवाइज करायचा आहे. तर बघा या ठिकाणी आता परीक्षा रद्द झालेली आहे, परीक्षा कधी होणार आहे त्याबाबत बघा वेगवेगळं त्या ठिकाणी जे काही परिपत्रक होते ते व्हॉट्सॲपवर त्या ठिकाणी फेक त्या ठिकाणी फिरत होते, आपल्याला माहिती आहे. परंतु अद्यापही परीक्षेची तारीख आलेली नाही, त्याच्यामुळे कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ॲपमध्ये जो काही कोर्स होता फास्ट ट्रॅकचा, त्या कोर्सची व्हॅलिडिटी मी 16 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि परीक्षा जेव्हा कधी होईल तोपर्यंत आपण ती व्हॅलिडिटी वाढवूया. आता या ठिकाणी बघा अभ्यासाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे. आत्तापर्यंत अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासामध्ये आपल्याला पहा जे काही रिव्हिजन करायची होती, सगळ्या गोष्टी सातत्यानं चालू होत्या, परंतु आता परत गॅप पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं बघा आपला जो निकाल आहे येणारा तो जाऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षा पुढे गेली, आता आपल्याला इथून पुढचा जो वेळ आहे तो संपूर्ण त्या अभ्यासासाठी वापरायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकांचं या ठिकाणी वेगवेगळी कामं चालू असल्यामुळं त्या ठिकाणी आपला अभ्यास पूर्ण झालेला नव्हता. त्यांना सुद्धा आता संधी आहे. या ठिकाणी आपण अभ्यास आपला वाढवून परीक्षा क्लिअर करू शकतो. एकदाच परीक्षा आपल्याला द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला टीईटी परत द्यायची नाही. ठीक आहे, लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. तर बघा आपलं अभ्यासाचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे, त्याच्यानंतर रिव्हिजन कशी करावी. आता अभ्यासात गॅप पडतोय, ठीक आहे, बऱ्याच जणांनी कोर्सेस घेतलेले आहेत, 40-50 तासांचे त्या ठिकाणी लेक्चर्स असतात, आपल्याला माहिती आहे 3-4 महिने बॅचेस चालतात, बरोबर. तर बघा आता ते सगळे लेक्चर आता परत पाहायचे का, परत समजा मध्ये गॅप पडला, नेमका अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, तर या गोष्टीसाठी महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे ॲपमध्ये जो कोर्सेस होते आपले, ठीक आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजनचे, बघा या ठिकाणी परीक्षा रद्द झाल्यामुळं जे काही कोर्स आहे त्या कोर्सची फीस या ठिकाणी जी 999 होती त्याची आपण 350 केली होती, आता परत 299 आणखी कमी फीस केलेली आहे. सगळ्या विषयांचे कोर्सेस या ठिकाणी रेकॉर्ड झालेले आहेत आणि बघा मानसशास्त्र हा जो विषय आहे तो 15 तासांमध्ये आपण कंप्लीट करतोय. ठीक आहे, आणखीन काही मानसशास्त्राचे लेक्चर त्या ठिकाणी ॲड होणार आहेत. सगळ्या विषयांच्या PDF नोट्स आणि एक्सपर्ट टीम या ठिकाणी बघा, ही जी एक्सपर्ट टीम आहे अनुभवी शिक्षक आहेत सगळे. ठीक आहे, बघा आता राहुल सर यांचा विज्ञान विषयामध्ये 10 पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, MPSC आणि UPSC फील्डमध्ये. इप्पल सर आहेत, 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. अभिजित सर आमचे लहान भाऊ 167 मार्क टेटमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. तसंच या ठिकाणी नामदेव जाधव सर यांचा मराठीमधला अनुभव आणि त्यांची टीचिंग स्टाईल तुम्ही बघितली असेल, 10 वर्षांचा अनुभव आहे. ठीक आहे, त्यांचा संपूर्ण कोर्स आपण याच बॅचमध्ये देतोय. ओके, तसंच अभिजित सरांचे जे काही मॅथ्स आणि भूमितीचे लेक्चर होतील ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मानसशास्त्र 15 तासांच्या आसपास, या ठिकाणी मराठी जे आहे ना, मराठीला जवळपास 35 लेक्चर अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्याकरणाचे वेगळे लेक्चर आणि सोबत शब्दसंग्रहाचे वेगळे लेक्चर, सोबत त्यांच्या PDF नोट्स ज्या जवळपास 400-450 पेजेसच्या आहेत अंदाजे. ठीक आहे, सरांनी त्या अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्हाला भेटणार आहेत. विज्ञानमध्ये 17 तासांमध्ये संपूर्ण विज्ञान या ठिकाणी देशमुख सरांनी कंप्लीट केलेला आहे. भूगोल जो आहे तो या ठिकाणी 10 तासांमध्ये, राज्यशास्त्र अर्थशास्त्र 10 तासामध्ये आणि इतिहास या ठिकाणी 17 लेक्चर म्हणजे अंदाजे 15 ते 16 तासांमध्ये कंप्लीट केलेले आहे. सगळे लेक्चर आपण रिसेंटलीच या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. सोबतच सगळ्या या कोर्सची जी फीस आहे ती 999 फीस नसून 299 इतकी फीस केलेली आहे. ठीक आहे, तरीही कोणाला अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे, हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. सगळ्यांनी बघा बॅच आत्ता जॉईन करू शकता, परीक्षेला वेळ आहे तोपर्यंत रिव्हिजन करा. या ठिकाणी यूट्यूबचे व्हिडिओ किंवा आणखीन जो तुम्ही कोर्स घेतला असेल त्याच्यामधून सगळे परत रिवाईज करणं तुम्हाला शक्य वाटत नसेल तर नक्की या ठिकाणी जो कोर्स आहे तो जॉईन करा. कमीत कमी वेळामध्ये तुमचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे याची मी सर्वांना खात्री देतो. ओके, ठीक आहे, बाकी काही प्रश्न असतील किंवा बॅच संबंधी काही अडचणी असतील तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. बघा शेवटची संधी म्हणून या ठिकाणी टीईटीला पहा, जी काही आपण आत्तापर्यंत मेहनत केलेली आहे, तर जो काही अभ्यास आहे त्या सर्व अभ्यासाची रिव्हिजन तुमची चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी ही महारिव्हिजनची जी बॅच आहे ती आपण घेऊन आलेलो आहोत ऑलरेडी. ठीक आहे, बघा या ठिकाणी
आपण ऑलरेडी सर्व लेक्चर्स सुरू केले होते, परंतु जी काही फीस आहे ती आणखीन कमी करा अशी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी रिक्वेस्ट होती. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कोर्सेसची किंमत 2 ते 3 हजाराच्या पेक्षा जास्त आहे, बरोबर. तरी देखील बघा, सगळे शिक्षक या सर्वांनीच आतापर्यंत 40-50 तासांचे लेक्चर्स ॲपमध्ये घेतलेले आहेत. त्यांचं स्वतःचं सगळ्यांचं ॲप आहे, क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे. परंतु आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपली टीम जॉईन केलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी कमीत कमी बघा एवढ्या तासांमध्ये सगळे विषय त्यांनी फास्ट ट्रॅक रिव्हिजन म्हणून कंप्लीट केलेले आहे. तर शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल तर अगदी 5 ते 7 दिवस जर तुम्ही कंप्लीट दिले तर तुमचा संपूर्ण कोर्स या ठिकाणी अभ्यासून होऊ शकतो. सोबतच तुम्हाला सगळ्या PDF नोट्स मिळणार आहेत. आणखीन एक अनाउन्समेंट म्हणजे मानसशास्त्राची फास्ट ट्रॅक रिव्हिजन प्रश्नसंच जी बॅच आहे संपूर्णतः फ्री आहे, बरोबर. आणि बघा, जे काही TET असू द्या किंवा टेट असू द्या, याच्या जवळपास 80 टेस्ट त्या ठिकाणी फ्री आहेत. फक्त तुम्हाला करायचं काय, ॲप डाउनलोड करायचे, प्ले स्टोअरला जाऊन अक्षय गोरे हे ॲप डाउनलोड करायचं. ठीक आहे, हा लोगो आहे ॲपचा. हे ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणी फ्री मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही बाय फॉर फ्री करायचं. बरेच जण म्हणतात सर फ्री नाही, ते बाय करावं लागतं. तर बाय करावं लागतं, परंतु किंमत ₹0 ठेवलेली आहे. मानसशास्त्र त्या ठिकाणी जो काही प्रश्नसंच रिव्हिजन बॅच आहे, जे आपण आधी 2024ला तयार केली होती, बरोबर. परंतु मानसशास्त्र हा विषय स्टॅटिक आहे, त्याच्यामध्ये काही माहिती बदलत नसते, बरोबर. तो उपयुक्त असणारा कोर्स या ठिकाणी संपूर्णतः फ्री ठेवण्यात आलेला आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आणखीन काही क्युरीज असतील तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर या ठिकाणी मेसेज करा. सोबतच बघा, कमीत कमी दिवसांमध्ये चांगली तयारी करण्यासाठी विश्वासानं तुम्ही या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकता. आणि आत्तापर्यंत सुद्धा जे बाकीचे तुमचे मित्र असतील त्यांनी कोर्स जॉईन केला असेल त्यांना देखील तुम्ही विचारू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कधी होऊ द्या, तुमच्या परीक्षेपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. चला थांबतो. थँक्यू सो मच.